संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धावणार वनराणी ट्रेन, ऑगस्टमध्ये धावणार वनराणी ट्रेन। मिनी टॉय ट्रेन येत असल्यानं बच्चे कंपनीला दिलासा। नाशिकच्या सुरगाणामध्ये आधुनिक रुग्णालय बांधणार, बांधकामासाठी 5 एकर जमीन मंजूर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। कांदिवली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, एका इंजिनियरचा लॅपटॉप रिक्षात राहिला, पोलिसांनी 1 तासात लॅपटॉप परत केला। कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे लॅपटॉपचा शोध घेतला। अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागा संकटात, वातावरणातील बदलांमुळे संत्र्याची मोठी गळती, कृषी विभागाचं मात्र दुर्लक्ष। पुण्यात औंधमध्ये दहशत माजवणाऱ्या अमीर शेखच्या टोळीवर कारवाई, गुंड टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला, हल्ल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। जळगावच्या चाळीसगाव पोलिसांनी पकडला 7 लाखांचा गुटखा, वाहनासह एकाला अटक, लाखोंच्या प्रतिबंधित गुटख्याची तस्करीचा पर्दाफाश। सांगलीच्या मिरजमध्ये गुटख्याची वाहतूक करणारे 5 जणांना अटक, 18 लाखांचा गुटखा साठा जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांकडून फाईल मंजुरीचा आमिष, प्राथमिक तपासात 15 महिलांना 34 लाख रुपयांचा गंडा, सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण, क्रीडा शिक्षकाची 4 ते 5 विद्यार्थ्यांना मारहाण, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्यामुळे खळबळ। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात 7 जण दगावले तर 2 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।